सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराच्या घटनांच्या प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरुण वयातील लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण घोड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक त्याला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. या व्हिडिओमधील तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन झाल्याचे म्हटले जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशातील श्योपूर येथील आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्न समारंभ सुरू असतानाच घोड्यावरून स्टेजकडे निघालेल्या नवरदेवाची अचानक तब्येत बिघडली. घोड्यावरून खाली कोसळला. नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लग्न मंडपातील आनंदी वातावरणात क्षणात शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार श्योपूरमध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. पंडितजींनी वधू वरांना 7 फेऱ्यांनी आणि नामजपाने 7 जन्मासाठी पवित्र बंधनात एकमेकाशी बांधून ठेवले. तोपर्यंत नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने खळबळ उडाली. वरवराडी मंडळीसह लग्न मंडपात पोहोचला. घोड्यावर बसून स्टेजच्या दिशेने जात असतानाच नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले व तो खाली कोसळला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी नवरदेवाला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी नवरदेवाने घोडीवरून उतरून वराडी मंडळीसोबत जोरदार नृत्य केले आणि मग घोडी स्वार होऊन मिरवणूक पुढे जाऊ लागली. वधू स्टेजवर नवरदेवाची वाट पाहत होती, पण नवरदेव येण्यापूर्वीच तिला त्याच्या मृत्यूची बातमी समजली. नवरदेवाच्या मृत्यूने संपूर्ण श्योपूर शहरात शोककळा पसरली आहे. प्रदीप जाट हा काँग्रेसचे प्रदेश सचिव योगेश जाट यांचा पुतण्या होता. NSUI चे ते माजी जिल्हाध्यक्षही राहिले आहेत.